येते इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पावरून शिरूरमधल्या दोन्ही पवार गटाच्या उमेदवारांमध्ये सध्या चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळतंय। तर हा प्रकल्प म्हणजे चंदेरी दुनियेतलं स्वप्न असल्याचा टोला अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटलांनी लगावलाय। तर प्रकल्पावरून कुणाच्या पोटात मळमळत असेल तर त्यांना गेट वेल सून असा प्रतिटोला शरद पवार गटाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हेंनी लगावलाय। इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प हा खासदार अमोल कोल्हे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। 300 एकर जागेमध्ये 26 मल्टीस्टेट रुग्णालय एकाच छताखाली इथे उभारले जाणार आहेत। अशा प्रकारचा हा देशातला पहिलाच प्रकल्प आहे। इंद्रायणी मेडिसिटी हे लोकांना चंदेरी स्वप्न दाखवण्याचं काम गेल्या 5 वर्षापासून चालू आहे। 5 वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांनी 300 एकरामध्ये भव्य इंद्रायणी मेडिसिटी, ज्यामध्ये 300 एकरामध्ये विविध स्पेशालिटी हॉस्पिटल असतील अशा प्रकारची घोषणा केली। असे अनेक प्रकल्प जे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले त्यापैकी तो इंद्रायणी मेडिसिटी आहे। काहीच केलेलं नाही आहे। कोविडचा काळ गेल्यानंतर ही समस्या, आरोग्यविषयक समस्या पाहिल्यानंतर 26 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स एका कॅम्पसमध्ये अख्ख्या देशात कुठेही नाही असा हा प्रोजेक्ट हा आपल्या मतदारसंघात होतोय। मला वाटतं की याला पाठिंबा देण्याऐवजी जर असं पोटात मळमळत असेल तर मी त्यांना एवढंच म्हणेन की